नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. जय श्रीकृष्ण. तर आज आपण भगवद्गीता यामधील अध्याय पहिला अर्जुन विषाद योग यामधील 11, 12 आणि 13 हे श्लोक अर्थासहित पाहणार आहोत. चला तर मग. श्लोक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्ताः सर्व एव हि. आता त्याचा अर्थ, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण साह्य केले पाहिजे. आता तात्पर्य बघूया. भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा लाभ उठवू शकेल. यास्तव इतर योद्ध्यांनी आपली नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती. याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडेही न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवाविषयी जिव्हाळा असला तरी द्यूतक्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. तर हा झाला 11व्या श्लोकाचा अर्थ. आता आपण 12वा श्लोक बघूया. तस्य सज्जनय हर्ष कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योचे शंख दद्मौ प्रतापवान. आता त्याचा अर्थ, नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. आता तात्पर्य, कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. दुर्योधनाविषयी असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्याला उत्साहित करण्यासाठी त्यांनी मोठ्याने शंख वाजविला. हा ध्वनी त्याच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की तो युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध पक्षात स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही उणीव ठेवणार नव्हते. आता हा 12व्या श्लोकाचा अर्थ होता. आता आपण 13वा श्लोक पाहूया. ततः शंकश्च भैर्यश्च पणवान गगोमुखः सहसैवाभ्यहन्यत स शब्दस्तुमुलोऽभवत्. आता त्याचा अर्थ पाहूया. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागले आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. हा होता 13वा श्लोक आणि त्याचा अर्थ. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण याच्या पुढचे श्लोक आणि त्याचे अर्थ बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्ण.